नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे साबुदाण्याचे वडे. इथं मी शिजलेला बटाटा कुस्करून घेतलेला आहे. त्यामध्ये मी आता घालत आहे छान असा भिजलेला मोठा फुगलेला शाबू घालणार आहे. लागेल थोडा शाबू घालायचा आहे. माझा बटाटा आहे 1 वाटी आणि शाबू आहे जरा 1 वाटीला कमीच घातलेला आहे, मी जास्त वापरत नाही आहे. हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बारीक चिरलेल्या आणि कूट आहे अर्धी वाटी. आणि त्यानंतर आपण घालणार आहे यामध्ये थोडंसं नमक घालणार आहे चवीप्रमाणे. आणि थोडंसं नमक झालं की आपण काय करणार आहे, त्यामध्ये दही घालायचं आहे. मी दही 1 चमचा वापरणार आहे, जास्त नाही. कारण बटाटा आणि त्यामध्ये आपण शाबूमध्ये थोडंसं पाणी असतं ना, त्यामुळे ते बाइंडिंगसाठी थोडं खूप बरेच आहे. म्हणजे जास्त वाटत असलं की आपल्याला कोरडं कोरडं तर आपण थोडंसं दही एक्स्ट्रा वापरू शकतो. पण माझं शाबू छान भिजल्यामुळे आणि त्यात थोडंसं पाणी असल्यामुळे की मला एक्स्ट्रा दही वापरायची गरज नाही. आणि बटाटाही थोडासा वेगळा मऊ मऊ असल्यामुळे ना बाइंडिंग खूप छान आलेलं आहे. छान असं आपलं बघा, छान असं मी मळून घेतलेलं आहे. आता याचे मी छोटे छोटे असे तेल लावून किंवा पाणी लावून तुम्ही जशा पद्धतीनं शक्यतो तुम्ही तेलच लावून वडी करा. खूप छान असे गोल गोल असे वडे करून ठेवायचे आहे तिथे. थोडक्यात हे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत आपल्याला. छान असे साबुदाण्याचे बॉल्स आपण बनवून घ्यायचे आहेत. बघा इथं कसे मी एका हातानेच करते, मला एका हाताची प्रॅक्टिस आहे. हे ॲक्च्युली लाडूसारखे बनवायचे नाहीत, थोडेसे चपटे असावेत आणि थोडेसे जाडसर असावेत. असे कटलेटसारखे, पण कटलेटपेक्षा जरासे जाड असतात हे. आणि छान असे बॉल्स बनवून घेतलेले आहेत आपण. आणि आता अजून एखादा बॉल मला घेणार आहे बनवून, तुम्हाला दाखवत आहे मी. छान असा गोल आकार द्यायचा आहे आणि मध्ये आपल्याला ते प्रेस करून असं दाबून घ्यायचं आहे, तो चपटा करून घ्यायचा आहे. छान असे आपले इथं बघा मी तयार करून ठेवलेले आहेत, बटाट्याचे वडे तयार करून ठेवलेले आहेत. आणि आता तेल आपलं छान असं गरम होतं आहे. तेल असं छान असं गरम झालं की त्यामध्ये मी वडे सोडणार आहे. आणि कमी गॅस केलेला आहे. वडे सोडल्यानंतर थोडंसं मोठा गॅस करायचा. थोडंसं असे बाइंडिंग करून झालं की आपण गॅस कमी करायचा आणि कमी गॅसमध्येच हे वडे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. आणि छान असं मला वडे भाजण्यासाठी खूप वेळ लागला, तुम्हालाही तो खूप वेळ लागू शकतो आहे. असं बघा, छान असे मी वडे छान असे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर मी परतत आहे. कलर हा कमी गॅसवरच असा असा गोल्डन कलर हा कमी गॅसवरच येऊन द्यायचा आहे. छान असा चॉकलेटी कलर आलेला आहे जरा जरा आपला. आणि वडे आपले छान असे दोन्ही बाजूने कमी गॅसवर भाजलेले आहेत. आणि तयार आहेत आपले साबुदाण्याचे वडे. सोबत आहे खोबऱ्याचे आणि काजूची चटणी. त्यामध्ये खोबरं, काजू आणि थोडंसं नमक घालून मी बारीक केलेलं आहे. मिरचीचा वापर मी केलेला नाही आहे. सोबत छान अशा मिरच्या 2 घेतलेल्या आहेत खाण्यासाठी, जर तिखट हवा असेल तर.